माझे गुरुजन आणि उपस्थित सर्व श्रोत्यांना वंदन. मंडळी, आपण मागच्या वेळेला ज्ञानदेवांचा अमृतानुभव पाहिला. आज आपण हरिपाठ आणि त्यांची स्फुटकाव्ये याकडे वळूया. तर ज्ञानदेवांच्या साहित्यात तत्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, काव्य आहे आणि त्याचप्रमाणे एक संगीतही आहे. नादमयता आहे त्यांच्या शब्दामध्ये. तर आजचा हा हरिपाठ आणि त्यांच्या स्फुटकाव्याचा अनुभव हा केवळ शब्दांच्या माध्यमातून न घेता त्याला जर स्वरांची जोड मिळाली तर तो उचित होईल असा विचार करून आम्ही आपल्या गायक सदस्यांना आज विनंती केली आणि त्यांच्या स्वरांच्या साथीनं आजचा आजचा जो विषय आहे, आजचे जे सत्र आहे ते आपण बघूया. तर सेना महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, तसं सर्वच संतांनी ज्ञानदेवांचं प्रत्येक वेळी कौतुक केलेलं आहे. त्यांच्याविषयी अभंग लिहिले आहेत. तर सेना महाराजांचा असा अभंग आहे, "सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार, चला जाऊ अलंकापुरा संत जनांच्या माहेरा." असं सेना महाराज म्हणतात. सेना महाराजांनी आळंदीला संतजनांचं माहेर असं म्हटले आहे. तर असं त्यांनी का म्हटलं असेल? तर माऊली जशी आपल्या प्रत्येक बालकाला काय हवं, नको ते बघते, तसंच ज्ञानदेवांनी प्रत्येकाची प्रकृती ध्यानात घेऊन त्यांना तसा मार्ग दाखवला आहे. आपण आतापर्यंत पाहिलं, की अमृतानुभव हा सिद्धांकरता ज्ञानदेवांनी सांगितला. चांगदेव 65 ही योग्यांकरता सांगितली. ज्ञानेश्वरी साधकांकरता लिहिली. तर मग सर्वसामान्यांकरता काय? तर सर्वसामान्यांना भक्तीचा सोपा मार्ग ज्ञानदेवांनी दाखवला, तो हरिपाठ आणि स्फुटकाव्यातून. तर या स्फुटकाव्यामध्ये अं, स ह ज्ञानदेवांची जवळपास 996 अशी स्फुटकाव्ये आहेत. त्यामध्ये उपासनाकांड, ज्ञानकांड, रूपके अशी त्यांच्या स्फुटकाव्याची विभागणी करता येईल. यामध्ये पंढरी महात्म्य आहे, श्रीहरी वर्णन आहे, निवृत्तीनाथांवरील अभंग आहेत. त्याचप्रमाणे रूपकांमध्ये पाळणा, टिपरी, हमामा, फुगडी इत्यादी खेळांचा समावेश आहे. म्हणजे त्या लौकिकातलेच विषय घेऊन त्यामधून अभंग लिहून ज्ञानदेवांनी जे परमेश्वराचे रूप किंवा परमेश्वराचे एकरूपत्व मांडलेलं आहे आपल्या अभंगांमध्ये. त्याचप्रमाणे आंधळा, पांगुळ, वासुदेव, कापडी, पथिक, अंबुला, अंबुला म्हणजे दादला किंवा नवरा आणि सौरी, सौरी म्हणजे स्वैरिणी, जी लौकिक अर्थाने तिला स्वैर अशी म्हणतात, ती विरहिणीच्याही पुढची अवस्था, ती स्वैरिणी. अशासारखे व्यक्तिविशेष, त्या व्यक्तिविशेषांच्या माध्यमातूनही त्यांनी अभंग लिहिले आहेत. तर हे त्यांच्या या स्फुटकाव्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे परमेश्वर भक्तीसाठी त्यांनी स्वीकारलेले विरहिणी व गवळणी यासारख्या रूपकांमधून त्यांनी रचलेले अभंग यांचाही ज्ञानदेवांच्या या स्फुटकाव्यामध्ये समावेश होतो. तर सर्वप्रथम हरिपाठाविषयी आपण बघूया. केवळ 27 अभंग असलेला हा हरिपाठ हा आकाराने लहान असला तरी त्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. नामस्मरणाचा अगाध महिमा या ग्रंथात वर्णिलेला आहे. स्वतः ज्ञानदेव हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात म्हणतात, "चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती." म्हणजे 4ही वेद, 6 शास्त्रे किंवा 18 पुराणे यांचं सार काय? तर हरिनाम हेच आहे आणि तेच तुम्ही सतत मुखाने घेत राहा, असं या हरिपाठाचं एक पालुपद आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं त्याचं एक पालुपद आहे. पण आणि या नामस्मरणाने नामधारकाला काय-काय गोड फळं प्राप्त होतात व संसारात राहूनही त्याला परमार्थ शिखरावर तो कसा सहज पोहोचतो, याचं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरांनी या हरिपाठात केलेलं आहे. या पहिल्याच अभंगात ज्ञानदेव हरिनाम घेणाऱ्यांना काय आश्वासन देतात, हे आपण आता बघूया. स्वरातून बघूया. पहिला अभंग घेऊन येत आहेत सुदर्शन अय्यंगार. मी त्यांना विनंती करते. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, ते
साधियेल्या साधियेल्या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी रे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी असोनी संसारी जीव हे वेगो करी रे असोनी संसारी जीव हे वेगो करी असोनी संसारी जीव हे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा बाह्या सदा देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी पांडवा घरी रे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधियेल्या तिने मुक्तिचारी साधियेल्या साधियेल्या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. वा 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 फार वा सुंदर सुदर्शन. खूप छान खूप छान. पांडुरंग हरी पांडुरंग दर्शन झालं आम्हाला सुदर्शन फार सुरेख फार सुरेख. धन्यवाद. तर धन्यवाद सुदर्शनजी. आणि हेच हरिमुखे म्हणा हे संपूर्ण हरिपाठाचं हे पालुपद आहे आणि या अभंगात 4 मुक्ती
साधण्याचं आश्वासन ज्ञानदेव देत आहेत. तर या 4 मुक्ती कोणत्या? तर सलोकता म्हणजे वैकुंठादी लोक प्राप्त होणं. समीपता म्हणजे ईश्वराचं सानिध्य मिळणं. स्वरूपता म्हणजे गोपींच्या सारखं एकरूपत्व, तद्रूपत्व पावणं आणि सायुज्यता म्हणजे जीवनमुक्ती मिळणं. अशा या 4 मुक्ती लाभण्याचं आश्वासन केवळ नामस्मरणाच्या माध्यमातून ज्ञानदेवांनी इथे दिलेलं आहे. पण पण हे नामस्मरण करताना मनातला भावही तेवढाच शुद्ध हवा. कारण भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. ज्ञानदेवानंतरच्या सगळ्याच संतांनी नामरूप भक्तीचा मार्ग अनुसरला. याच नामरूप भक्तीने भागवत धर्माचा पाया घातला आणि सर्व धर्मांच्या संतांना एकत्र आणले. मंडळी, नामरूप भक्तीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे संत चोखामेळा. असं म्हणतात की संत चोखोबांची ही नामभक्ती इतक्या पराकोटीची होती की ज्यावेळी त्यांना मंगळवेढ्याला त्या किल्ल्याभोवती अ, भिंत बांधण्याच्या कामासाठी मजूर म्हणून पाठवण्यात आलं, त्यावेळीही कर्मे ईशू भजावा हा जो ज्ञानदेवांचा उपदेश आहे, काम करता करताही नामस्मरण करीत राहा, हा उपदेश त्यांनी आयुष्यभर तंतोतंत पाळला. आणि ते भिंतीचं बांधकाम करतानाही, ते दगड वाहतानाही ते विठ्ठल 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 असे नामस्मरण करत होते. आणि दुर्दैवाने त्या भिंतीची एक बाजू कोसळली आणि त्याखाली चोखोबा आणि त्यांचे काही सहकारी काम करणारे तिथले ते गाडले गेले. मात्र नामदेवांना जेव्हा हे कळलं तेव्हा धावतच नामदेव त्या ठिकाणी गेले आणि चोखोबांच्या ज्या अस्थी आहेत तो ढिगारा उपसून तिथल्या चोखोबांच्या अस्थी त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. पण आता या सगळ्यांमध्ये चोखोबांच्या अस्थी शोधायच्या कशा? तर एक एक अस्थी कानाला लावून ते बघत होते आणि ज्या अस्थीतून विठ्ठल 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 हा नामस्मरण अजूनही सुरू होतं, त्या अस्थी चोखोबाच्या समजून नामदेव तिथून त्या घेऊन आलेले आहेत. आणि पंढरपुराला विठोबाच्या पायरीशी चोखोबांची समाधी त्यांनी तिथे त्या अस्थी ठेवल्या आणि तिथे त्यांची समाधी त्यांनी बांधलेली आहे. म्हणजे आयुष्यभर ज्या मंदिराची पायरी देखील त्यांना चढण्याची मनाई चोखोबांना केली होती, त्याच विठ्ठलाच्या पायरीशी चोखोबांची आज समाधी आहे. आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्याही आधी आज प्रत्येक वारकरी चोखोबाच्या समाधीचं आधी दर्शन घेतो. हा नामभक्तीचा महिमा मंडळी. तर याच नामभक्तीचा महिमा सांगणारा पुढचा अभंग आपण ऐकूया. भावे वीण भक्ती. सादर करते उर्मिला. मी उर्मिलाला विनंती करते तिने सादर करावं. धन्यवाद शिल्पा, फारच सुंदर वर्णन. हा हरिपाठातला एक छोटासा अभंग घेते आहे. तो फार साध्या स्वरांमध्ये म्हटल्या गेलेला आहे. तर सादर करते. भावे वीण भक्ती, भक्ती वीणा मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत क्षीण शिवाया. सायास करीसी प्रपंच दिन निशी, हरिसीन भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी पांडुरंग. धन्यवाद उर्मिला. अगदी खरं आहे. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती बोलू नये. खरोखर यातली आर्तता जी आहे भक्तीतली ती खरोखर पोचली या छोट्याशा साध्या अभंगातून. तर मंडळी, हरिपाठाबरोबरच ज्ञानदेवांची स्फुट काव्य ही प्रसिद्ध आहेत, विशेषतः त्यांच्या विरहिणी. परमेश्वर भेटीची आर्तता अतिशय तरलतेने ज्ञानदेवांनी मांडली आहे.
सर्वसामान्यांना सहजतेने आध्यात्मिक उद्बोधन व्हावे या हेतूने विरहिणीचं रूपक सर्वप्रथम ज्ञानदेवांनी मांडलं आणि पुढे मग इतर संतांच्या साहित्यातूनही हा काव्य प्रकार आपल्याला बघायला मिळतो. भक्त व परमेश्वर यांच्यातील नात्याला प्रियकर व प्रेयसीचं रूपक दिलेलं असल्यामुळे या भक्ती प्रकाराला शृंगार भक्ती, मधुरा भक्ती, कांता भक्ती, सखी भाव, राधा भाव अशी ही नावं अभ्यासकांनी दिली आहे. विरहातील तगमग, व्याकुळता, ज्याच्यावर प्रेम करायचे त्यांचे गुणगान, त्याच्यावरचा राग, त्यांच्यातील प्रीती कलह अशा सर्व रमणीय छटा या विरहिणींमध्ये दिसून येतात. ज्याची आवडी संसार त्याजिला, तेणे का अबोला धरी लागे माये, भेटवावो त्यासी चरण झाडीन केशी, सगुण रूपासी मी वो भाळलिये. अशी आर्तता एका विरहिणीत ते व्यक्त करतात. ज्ञानेश्वरांच्या या विरहिणीचं जे तळमळ आहे ते अपार्थिवासाठी आहे. घनु वाजे गुण गुणा, वारा वाहे ऋण झुणा यासारख्या रचनेत केवळ स्त्री मनाला समजू शकतील असे चंदनाची चोळी, सुमनांची सेज असे उपमा दृष्टांत ज्ञानदेव वापरतात. यामध्ये विरह दाह किंवा शृंगार जरी दिसून येत असला मंडळी, तरी त्याची अंतिम रस निष्पत्ती जी आहे ती भक्तिरस हीच आहे. आणि हे ज्ञानदेवांच्या विरहिणीचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे गे माये, वो बाई अशी संवादात्मकता ही त्यांच्या विरहिणीत दिसून येते. आणि अशी ही व्याकुळ अवस्था एकदाची संपून त्या परमेश्वराची झालेली भेट म्हणजे अमृताचा वर्षावच जणू, नाही का? आता या सोनियाच्या दिवसाचं म्हणजेच परमेश्वर प्राप्तीचंही वर्णन ज्ञानदेव आपल्या अनेक अभंगातून करतात. त्यातलाच हा एक अभंग आपण आधी ऐकूया, म्हणजे आपल्याला तो अनुभव येईल. आजी सोनियाचा दिन हा अभंग आपल्यासमोर सादर करते गौरी कुलकर्णी. नमस्कार. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो. सभायभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो. दृढ विटेवनामुळे, दृढ विटेवनामुळे विराजित वनमाळे, विराजित वनमाळे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो. संत बर्व समागमो प्रगटला आत्मा रामो, संत बर्व समागमो प्रगटला आत्मा रामो, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो. सभायभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला
घनी अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनी अजी सोनियाचा दिनू. धन्यवाद. वा, सुंदर गौरी. सुंदर. सबाह्य अभ्यंतरी ऐसा व्यापक मुरारी. खरंच ती कल्पनाच किती सुंदर आहे नाही. असा अंतर्बाह्य व्यापून उरलेला परमेश्वर, त्याचं वर्णन तरी कसं करणार? त्याला सगुण म्हणावं की निर्गुण, स्थूल म्हणावं की सूक्ष्म, असा असा जो संभ्रम आहे तो वेदातील श्रुतींनाही पडलेला आहे. मग काहीही म्हटलं तरी वेद म्हणतात नेती नेती, म्हणजे हा असा नाही, हा असा नाही. आता पण हा आहे तरी कसा? अमृतानुभवात आपण पाहिला की हा परमेश्वर केवळ अनुभवण्याचाच विषय आहे. हा दृश्य अदृश्याचा खेळ त्याच्या ज्ञानदेवांच्या अनेक अभंगातून आपल्याला बघायला मिळतो. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठमोरा न कळे, ठक्कची पडिले कैसे. असेही वर्णन ज्ञानदेवांनी एका अभंगात केलेले आहे. असे हे सगुण आणि निर्गुणाचे स्वरूप वर्णन करताना ज्ञानेश्वरांची शब्दकळा ही खूपच रसाळ झालेली आपल्याला दिसून येते. आता वास्तविक आपल्या बाळाला प्रेमाने हाक मारताना आई नेहमी ती अशी उकारांत मारत असते. हा अनुभव प्रत्येकाला येत असेल. उदाहरणार्थ सोनू मनू अशी. पण ज्ञानदेवांचं तर या संपूर्ण विश्वावरच प्रेम आहे आणि विश्वातल्या प्रत्येक अनुभूतीवर प्रेम आहे. हे आपण त्यांच्या चिद्विलास वादात पाहिले. मग त्यांच्या काव्यात हा जो चंद्र आहे तो चंद्रू होऊन येतो, परिमळ जो आहे तो परिमळू होऊन येतो, आणि सगुण आणि निर्गुण परमेश्वर हा गोविंदू होऊन येतो. असंच या सगुण निर्गुण परमेश्वराचं वर्णन करणारा हा पुढचा अभंग ऐकूया. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. आपल्यासमोर घेऊन येत आहेत अनिरुद्ध दामले. मी अनिरुद्धना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा. धन्यवाद. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना, श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, गोविंदू रे म्हणती गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझ स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, तुझ स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंदू रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंदू रे, गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की
निर्गुण रे. तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे. तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य अदृश्य एक गोविंदु रे. दृश्य अदृश्य एक गोविंदु रे. एक गोविंदु रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. ज्ञानदेव बोले. ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलु रे. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलु रे. 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 तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदु रे. सगुण निर्गुण एक गोविंदु रे. गोविंदु रे. एक गोविंदु रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. वा, धन्यवाद. खूपच सुंदर, खूपच सुंदर अनिरुद्ध, फार सुंदर, अगदी भावपूर्ण आवाजात हा अभंग आपण गायलात. खरंच मंडळी, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी परमात्मात अध्यात्मात अतिशय महत्वाची समजली जाते. आणि या त्रिपुटीचं एकरूपत्व म्हणजे साधकाची सर्वोच्च अवस्था. या सर्वोच्च अवस्थेचं आश्वासन ज्ञानदेव आपल्या या नाम मार्गातून देतात, हरिपाठातून देतात, त्यांच्या स्फुट काव्यातून देतात. मंडळी, युधिष्ठिराने महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न विचारला की का दिक म्हणजे दिशा कोणती. तर यक्षाने त्यावर उत्तर दिले, युधिष्ठिराने उत्तर दिले, संतोदिक म्हणजे संतांनी सांगितली ती. असं युधिष्ठिराने यक्षाला उत्तर दिलं. संतांनी सांगितली ती दिशा, त्या दिशेकडे चालत राहिलं तर समाजाचं नक्कीच कल्याण आहे. आणि ही दिशा ज्ञानदेवांनी आपल्याला सर्वसामान्यांना दाखवली आहे, ती नामभक्तीची दिशा. तर हेच आजच्या सत्राचं सार घेऊन आपण आजचं सत्र इथे संपवू. खरं तर आजच्या सत्राचा अनुभव हा स्वरांच्या जोडीनं आपल्याला द्यावा असा विचार मनात आला आणि आम्ही आपल्या सदस्यांना विनंती केली आणि त्यांनी ही या विनंतीला मान देऊन आजच्या सत्रात आम्हाला स्वरांची साथ दिली. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आपलेही श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आणि आता भेटूया पुन्हा पुढच्या सत्रात. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय. वा, खूप खूप छान. पण अतिशय सुंदर झालं शिल्पा तुझं सत्र हे. खूपच खूप अप्रतिम. सुंदर, खूपच सुंदर. खूपच छान. खूपच छान. मजा आली, खूप छान होतं. आणि
सर्वांच्या गायनाची फारच उत्तम साथ मिळाली. वंडरफुल. माऊलींचं एवढं काव्य आहे, तू 900 किती हे म्हणालीस, बापरे. म्हणजे 96. 996. फक्त हे ज्ञानेश्वरी आहे, 3-4 गोष्टी म्हणजे प्रचलित आहेत, पण म्हणजे केवढं हे अफाट आहे म्हणजे. त्यांचे आहेत आणि त्या प्रत्येकाचं इतकं वैशिष्ट्य आहे ना, प्रत्येक त्या स्फुट काव्याचं, की ते पूर्ण म्हणजे समजावून एक एक सांगणं म्हणजे पूर्ण आठवडा हवा असं वाटतं. पण 996 आहे खरंच, म्हणजे ते वा. खरंच छान. आणि त्या मंडळी, आपण आता पुढच्या सत्राकडे वळूया. आज करुणा त्रिपदी आपल्याला लक्ष्मीताई सादर करतात. श्री गुरुदेव दत्त. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूची त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचून न दुजी वार्ता, तू आर्ता आश्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथार्था. तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा. सोडविना दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तू नटसा होमनी कोपी, दंडिता हि आम्ही पापी. पुनरपि हि सुकत तथापि, आम्हावरी न च संतापि. गच्छता स्खलनं क्वापि, असे मानुनी न च हो कोपी. निज कृपालेशा ओपी, आम्हावरी तू भगवंता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तव पदरी असता ताता, अडमार्गी पाऊल पडता. सांभाळुनी मार्गावरता, आणि त्यान दुजा त्राता. निज बिरुदाणुनी चित्ता, तू पतित पावन दत्ता. वळे आता आम्हावरता, करुणा घन तू गुरुनाथा. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार. तव पदी अर्पू असार, संसाराहित हा भार. परिहरिसी करुणा सिंधो, तू दीनानाथ सुबंधो. आम्हा अघलेशन वाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. श्री गुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता. श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी, मारिता मनजे. कळवळले ते कळवळो आता. श्री गुरुदत्ता पोट शूळाने, द्विज तडफडता. कळवळले ते कळवळो आता. श्री गुरुदत्ता
द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवळे की आता श्री गुरु दत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे की आता श्री गुरु दत्ता श्री गुरु दत्ता त्यजी निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरु दत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उपराठी दृष्टी होवोनी पोटी भय धरू पावन जय करुणा घन तू करुणा कर कधी आम्हावर रुससी न किंकर वरद कृपा घन जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणा घन बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणा घन प्रार्थी वासुदेव परिठेवी भाव परिदेवो ठाव देव अत्री नंदन जय करुणा घन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद. अवधूत चिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर, खूपच छान. थँक्यू थँक्यू. तुझंही खूप सुरेख झालं. आज आता पुढच्या सेगमेंट मध्ये आपण भगवद्गीतेचं श्लोक व निरूपण हे रजनीताई पटवारी यांच्याकडनं ऐकणार आहोत. सो ओव्हर टू यू रजनीताई. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. हा वसुदेव सुतं मंत्र जो आहे ह्याला सिद्ध मंत्र म्हटलं जातं. आणि कधी जर आपल्याला पुढे मागे कधी योग आला तर मी ह्याच्याबद्दल सांगेन की काय ह्याला सिद्ध मंत्र म्हणतात. आणि नेहमी आम्ही गीतेची सुरुवात वगैरे या मंत्राने करतो का त्याच्या मागे काय एवढा मोठा अर्थ आहे ते म्हणायला म्हणून. तर आज आपण श्लोक करणार नाहीयेत, पण मागच्या 2 वेळेला जे 10 श्लोक आपले झाले आहेत त्याच्यावरच थोडस आपण आता बोलण्याचा मी प्रयत्न करते. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच मला सांगावं असं वाटतं की ज्ञानेश्वरांच्या बद्दल जे ऐकलेलं आहे आतापर्यंत त्याला खरोखर तोड नाहीये कशाची. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला तर तोडच नाहीये, कुठेही मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मी जसं म्हटलं की मागच्या वेळेलाही म्हटलं होतं की ज्ञानेश्वरी कशी आहे तर रसाळ आहे, मधाळ आहे, दुधाळ आहे. का तसं म्हटलेलं आहे? कारण रस ना त्यातनं निघतच राहतात. पण ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य हे एक आहे की त्याच्यामध्ये सगळे रस तर ज्ञानेश्वरांनी घातलेच आहेत, पण विशेष रस म्हणजे शांत रस आहे. आणि त्या शांत रसामध्ये सुद्धा एवढी गोडी आहे की आपण ते केव्हा पितो आणि केव्हा आपल्या ह्याच्यामध्ये जातं आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि असं कोण करू शकतं तर फक्त आई करू शकते. आई जशी आपल्या मुलाला अन्न कसं कशा तऱ्हेने भरवते त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी हे ज्ञानेश्वरी गीतेचं एवढं अवघड तत्व इतकं सोपं आणि सुरेख आणि रसाळ करून आपल्या तोंडामध्ये घातलेलं आहे. म्हणून त्यांना आपण माऊली म्हणतो. बहुतेक सगळ्या संतांना आपण माऊली असंच संबोधतो. का वडील का नाही म्हणत कुठेही? पुरुषाला नाहीये महत्व कुठे, आईला महत्व आहे. म्हणून आईच्या प्रेमाने शेवटी जेव्हा आपण त्यांचं पसायदान ऐकतो तेव्हा सुद्धा आपल्याला हेच जाणवतं की आईच्या प्रेमाने म्हणजे आई मुलाच्या पाठीत रट्टे मारते, रागवते, करून घेते, पण त्याच्या मागे जे प्रेम असतं ना तर ते प्रेम त्या प्रेमाने ज्ञानेश्वर महाराज ओथंबलेले होते. कशी म्हणजे आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही की 16 वर्षाचा मुलगा आणि ह्याला कसे हे शृंगार रस, वात्सल्य रस,
सख्य रस हे कसे आले असतील? त्यांना तर संसाराचा अनुभव सुद्धा नव्हता काही. त्यांना काहीही म्हणजे संसारातलं त्यांना ना कधी सुख मिळालं होतं ना काही मिळालं होतं. अर्थात मी काही ज्ञानेश्वरांच्या बद्दल बोलत नाही आता. आपल्याला वळायचं आहे गीतेकडेच. पण हे सांगितल्याशिवाय राहावलं नाही म्हणून मी याने सुरुवात केली. तर ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की पहिला अध्याय जो आपला झालेला आहे गीतेचा, तर कशासाठी सांगितला पहिला अध्याय? पहिल्या अध्यायामध्ये भगवान एक शब्द सुद्धा बोलले नाहीयेत. अगदी गप्प. एक पण शब्द बोलले नाहीये. पूर्ण कोण बोलतोय? अर्जुन बोलतोय. पहिला तो धृतराष्ट्र बोलतो, त्याच्यानंतर थोडे संजयाचे श्लोक आहेत आणि बाकीचा अर्जुन. पण भगवान श्रीकृष्ण एक सुद्धा शब्द बोलत नाहीत तिथे. अगदी शांत. म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याला काय म्हटलंय? प्रवृत्तीचा प्रस्ताव मांडला त्याने. म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर एक तऱ्हेचं फाउंडेशन म्हणा किंवा एक भूमी तयार करावी लागते. तर ती त्यांनी तयार केलेली आहे. का? तर हे गीता रूपी ज्ञान आपल्याला देण्यासाठी म्हणून पहिला अध्याय हा प्रस्ताव रूपी. पण त्या अध्यायातनं आपण काय घ्यायचं? मी मागच्या वेळेला सांगितलेलं होतं की गीता कळणं शक्यच नाही जोपर्यंत आपण स्वतः अर्जुन होत नाही. म्हणजे अर्जुनाचे भाव आणि अर्जुनाचे मुमुक्षुत्व म्हणजे त्याची जी उत्सुकता असते समजून घेण्याची, ती जोपर्यंत आपल्या अंगी येत नाही ना, तोपर्यंत आपण कितीही वाचलं, कितीही ऐकलं, काही केलं तरी ते जाणार नाही आतमध्ये. म्हणून आता उदाहरणार्थ त्यातल्या 11व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कसं अर्जुन आला. नुसतं तुम्ही चित्र उभं करा. इव्हन आपण बघतो सुद्धा सगळीकडे चित्र. कसा येतो अर्जुन युद्धभूमीवर? केवढा आवेशामध्ये येतो तो त्यावेळेला. रथ त्याचा रथ असतो, त्याचं गांडीव धनुष्य असतं. त्याच्या रथाच्या वर कोण असतं? स्वतः हनुमान असतात. सारथी प्रत्यक्ष भगवान असतात. आणि हातात गांडीव, ह्याच्यापेक्षा काय हवं? अशा आवेशात की मी आता जाणार आणि सगळ्यांना मारून टाकणार आणि सगळं हे करून कौरवांना धडा शिकवणार. हा आवेश त्याच्या मनामध्ये असतो, असा तो येतो. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की अर्जुनाचा रथ कसा होता. म्हणून त्याचे 4 घोडे होते. आपण कितीतरी वेळा चित्र बघतो. अर्जुन, कृष्ण, रथ, घोडे. ततः श्वेते हयेर युक्ते. 4 घोडे होते. श्वेतई असं म्हटलेले म्हणजे कसं? पांढरे घोडे होते. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. का पांढरे होते? म्हणजे शुद्ध, पावित्र, दोषरहित, अनघ ज्याला आपण म्हणतो असे त्याचे घोडे. पण ते घोडे म्हणजे काय? तर ते कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. 2 श्लोक अतिशय सुंदर आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेवच. आपलं शरीर हा एक रथ आहे. आणि आत्मा थोडासा फरक आहे गीतेच्या रथामध्ये आणि कठोपनिषदच्या रथामध्ये. त्याच्यामध्ये आत्मा हा रथी आहे म्हणून सांगितलं. आता इथे आपण आत्मा कोणाला घ्यायचा? जो जीवात्मा आपल्याला रिप्रेझेंट करतोय तो अर्जुन. आणि तिथे सुद्धा तोच रथी असतो. आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेवच. हे माहिती आहे, शरीर म्हणजे आपला रथ आहे. नुसते आपले इन्स्ट्रुमेंट आहे. आपल्याला घेऊन जातं इथून तिथे, तिथून इथे, कुठे घेऊन जात आहे. आणि सारथी कोण आहे या रथाचा? बुद्धिम तू सारथी विद्धी. आपली बुद्धी आहे ना, ही सारथी आहे असं कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. विद्धी. आणि मनः प्रग्रहमेवच. म्हणजे घोड्यांना कंट्रोल करण्यासाठी त्याचे जे लगाम असतात ना, ते आपलं मन आहे. आणि ह्याच्यात थोडासा फरक आहे. गीतेमध्ये म्हणतात की कठोपनिषदेमध्ये म्हणतात की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 जे आहेत ना, हे श्वेत ततः श्वेतेर युक्त आहेत. म्हणजे हे असे श्वेत घोडे आहेत. म्हणून आपलं मन स्वच्छ ठेवायला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे, बुद्धी पवित्र असायला पाहिजे, चित्त पवित्र असायला पाहिजे आणि अंतःकरण म्हणजे चारी आणि अहंकार हे 4 पवित्र असायला पाहिजेत. तरच येतो. आणि ह्यांच्या रथाचे जे लगाम असतात, कारण काय होतं, हे घोडे जे असतात ना, अंतःकरण म्हणा किंवा विषय काही, पण ह्यांनी गीतेमध्ये सांगितलंय की हे घोडे म्हणजे इंद्रिय आहेत आपले. आणि ते जर आपल्या कंट्रोलमध्ये नसले तर ते आपल्याला वाटेल तिथे घेऊन जातात. आपलं मन त्याच्या मागे फरफटत जातं. आणि हे आपण रोज अनुभवतो. एखादी गोष्ट आवडली की ती करायची म्हणजे करायची. मन सांगतंय, बुद्धी सांगते की करू नको, पण नाही करायचं, जायचं त्याच्या मागे, फरफटत जातो. तर होतं काय, जेव्हा अर्जुनाला काय होतं, अतिशय इगो, अहंकार व्हायला लागतो.
आणि मग नंतर तिथे आल्याबरोबर त्याच्या जेव्हा लक्षात येतं आणि त्याची स्थिती, असं म्हटलं जातं, खरं खोटं मला माहिती नाही, काही लोक म्हणतात की अर्जुनाची तशी स्थिती प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच केली, कारण त्याला गीता सांगायची होती आणि जोपर्यंत अर्जुन प्रश्न विचारत नाही तोपर्यंत गीता बाहेर आली नसती म्हणून. तर ते ते असलं तरी सुद्धा, नाहीतर काय, अर्जुन आपलं हेच होतं ना, आपल्याकडे मुळी रथच नाहीये धड, आणि आपले घोडे वाटेल तिथे फिरतायत, आपल्याला फरफटत नेत आहेत सगळीकडे, मग होणारच कधी दुःख कधी सुख, कधी दुःख कधी सुख, असंच होणार, आपण ह्याच्यामध्येच गोल गोल फिरत राहणार. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याचा जो लगाम आहे ना, तो लगाम अतिशय बळकट असायला पाहिजे आणि तो कसा सावरायचा, कसा सांभाळायचा हे कळणारा सारथी पाहिजे, की तो असं झालं आपला रथ चांगला असेल आणि सगळं चांगलं असेल, म्हणजे शरीर सुद्धा आपलं निरोगी असायला पाहिजे. रथाचं चाकच जर मोडून पडलं तर रथ जाईल कसा पुढे, म्हणून आपल्याला स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेणं जरुरी असतं. तर त्याप्रमाणे मग कृष्ण आपोआप येतो. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवण्यासारखी की पूर्ण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाचं नाव कुठेही नाहीये, कुठेही नाहीये. आपण म्हणतो श्रीकृष्णाने गीता सांगितली, अर्जुनाला सांगितली, पण श्रीकृष्ण असं कुठेही नाव नाही, भगवान उवाच असंच सांगितलेलं आहे. म्हणजे आपण काय समजायचं याच्यावरनं, जो आपण भागवतामध्ये श्रीकृष्ण वाचतो, म्हणजे श्रीकृष्णाचे जे वेगवेगळे रूप आपल्याला दिसतात, तो कृष्ण नाही, कृष्ण तत्व त्याला ज्याला जे म्हणतात त्याच्याबद्दल ते बोलताय, जे कृष्ण तत्व आहे ना, म्हणून त्याच्याकडे पाहिल्यावर पण असंच वाटतं. आता तुम्ही जे म्हटलं, तुला सगुण म्हणू की रे निर्गुण म्हणू, तू माझा गोविंदू, तू सगुणही नाही, आणि हेच गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तू सगुण पण नाहीयेस, तू निर्गुण पण नाहीयेस, त्याच्याही पलीकडचं आहेस. सगुण निर्गुण सगळे तुझ्यामध्ये आहेत, तुझ्या आतमध्ये आहेत, हे त्याच्यामध्ये सांगतात. काय म्हणणार आपण, त्याला नावच देता येत नाही, कारण ते शब्दा पलीकडचं आहे, आपल्या विचाराच्या पलीकडचं आहे. कसं तुला स्थूल म्हणू की सूक्ष्म म्हणू, कोणी नाही, तू माझा गोविंदू रे, त्याच्याशिवाय काहीच नाहीये त्याच्यामध्ये. तर असं ते सांगतात. तर मला ते तेवढं सांगायचं होतं की, आणि आता आपण हे पहिले जे आता अर्जुनाला कृष्णाने तयार केलं. कसा आहे अर्जुन, पूर्ण तो मोडलेला आहे, तुटलेला आहे, आणि प्रत्येकावर कधी ना कधी अशी वेळ येते की आपल्याला रस्ताच दिसत नाही, कळतच नाही काय करावं म्हणून. आता अशी वेळ आलेली आहे, सगळे प्रयत्न करून पाहिले, आपल्याला वाटतं नाही नाही पैसा कमवायला पाहिजे, पैसा असला की मी कुठलंही काहीही सोडू शकेल, करेन, शिक्षण पाहिजे, पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, नाव पाहिजे, संसार पाहिजे, सगळं पाहिजे, नोकरी पाहिजे. पण एक वेळ अशी येते की जेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्याच्यापैकी काहीही कामाला येत नाही, अशी अर्जुनाची जेव्हा स्थिती झाली तेव्हा तो कोलमडून पडला. नाही तर अर्जुनाला कोलमडून पडायचं काही कारणच नव्हतं मुळी. इतका तो हे होता की एकटा अर्जुन सगळ्यांना पार करून गेला असता, पण तो काय एवढा इतका डिप्रेशन मध्ये अर्जुन गेला की त्यामुळे श्रीकृष्णाला त्याला आणि श्रीकृष्णाने मुद्दाम, आणि श्रीकृष्णाने सुद्धा अशी ट्रीट केली होती. अर्जुन जेव्हा आवेशाने, अर्जुनाची स्थिती पण बघा, गीतेमध्ये त्याच्या 4-5 अवस्था दाखवलेल्या आहेत. पहिल्या अवस्थेमध्ये अर्जुन जेव्हा येतो पहिल्या अध्यायामध्ये, तेव्हा अतिशय अहंकाराने भरलेला असतो तो. कोण येतंय माझ्याशी, कोण युद्ध करायला येते माझ्याशी, दाखवा मला, बघतोच आता एकेकाला, अशा याने तो येतो. आणि भगवान कृष्ण बरोबर ओळखतात, ह्याला भयंकर आता अहंकार झालाय ना स्वतःच्या शक्तीचा, आणि मला आता ह्याचं काहीतरी करायला पाहिजे, म्हणून बरोबर म्हणतात, हो घेऊन जा रथ, माझ्या बरोबर रथ घेऊन येतात, आणि भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वे चामचे महीक्षिताम, त्यांच्या समोर मध्ये उभा करतो. आपल्या आजोबाला पणजोबाला ह्यांना बघून त्याची सगळी शक्ती निघून जाते, आणि त्यामुळे मग तो पूर्ण हे होतो. आता दुसरा अध्याय, आता इथे अर्जुन त्यांनी काय केलं, आपलं गांडीव पण टाकून दिलं. आपल्यावर तुम्ही हे करा, विचार करा, किंवा नुसतं तुम्ही कल्पना करा, एखादा खूप मोठा सर्जन असतो, अतिशय कुशल, अतिशय निष्णांत असतो अगदी तो, जेव्हा त्याचा मुलगा त्याच्या समोर येतो आणि त्याला सर्जरी करायची असते तेव्हा त्याचे हातपाय गळून जातात. तो म्हणतो मी नाही करू, म्हणून प्रत्येक डॉक्टर सुद्धा स्वतःच्या मुलांना कधी ट्रीट नाही करत, दुसऱ्यांच्याकडे घेऊन जातो ट्रीट करायला. हेच कारण आहे, कारण ते प्रेम, ते अटॅचमेंट, ती ममता एवढी त्याच्यामध्ये तो गुंतलेला असतो, तो म्हणतो मी नाही करू शकत, मी नाही माझ्या मुलाला, म्हणजे कुठलाही जवळचा असेल तर मुलगा हे एक्झाम्पल आहे, तो नाही करू शकत. त्याचप्रमाणे अर्जुनाचं झालं. भीष्म आणि द्रोण यांना मी कसा मारणार, जे माझ्या गुरुच्या ठिकाणी आहेत, तुल्य आहेत,
पितृतुल्य आहेत, ज्यांच्या खांद्यावर मांडीवर मी खेळलेलो आहे लहानपणापासून, त्यांना ते पाहून तो इतका डिप्रेशन मध्ये जातो. आणि इथे पहिला अध्याय संपतो. दुसरा अध्याय आता सुरू होतो. दुसरा अध्याय सुरू होतो संजय उवाच पासून. संजय वर्णन करतोय, कुणाला सांगतोय? त्या धृतराष्ट्राला, आंधळ्याला, की जो ममतेमध्ये एवढा लडबडलेला आहे, त्याला काही दिसत नाही स्वतःच्या मुलाशिवाय. फक्त मी 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 आणि माझा मुलगा एवढंच त्याचं ध्येय असतं आयुष्याचं. मग त्याच्या पुढे कोणी किती का मरेना. आणि आपल्याला हे दिसतंय आता. आता इंडियामधलं पॉलिटिक्स जरी आपण पाहिलं तरी हे लक्षात येतं, किती लाखोनी लोक मरायला लागलेत, पण यांचं पॉलिटिक्स चाललंच आहे. म्हणजे मला खुर्ची मिळाली पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, ह्याला म्हणतात लोकेशना, ह्याला म्हणतात ममता. कसे ते चिकटून राहतात आणि त्याच्या पुढे माणूस आंधळा होऊन जातो अगदी. तसं त्याचं झालेलं आहे. म्हणून तो त्याला सांगतोय की अशा वेळी, आणि इथे ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर उपमा दिलेल्या आहेत दोन. त्यांनी सांगितलेले की अर्जुन कसा आहे, कसा अर्जुन आलेला, काय उपमा दिलेल्या आहेत. त्यांच्या बुद्धीला आणि त्यांच्या कल्पनेला तोड नाही कुठे अगदी अशी. ही गीतेत नाहीये ही उपमा आहे ज्ञानेश्वरीची. ते सांगतात अर्जुन कसा आहे, तर म्हणे एखादा काळ सर्प ने समजा दंश केला तर माणसाची काय अवस्था होते. तर त्यांनी, म्हणजे कुठल्या काळ सर्पानी, तर ममतेच्या काळ सर्पाने ह्याला असा दंश केलेला आहे, असं धरलेलं आहे की मोहाचा दंश काळ सर्पाने अर्जुनाला केलेला आहे. आणि त्याच्यामुळे माणूस वेडा होऊन जातो. त्याला कळत नाही आपण काय बोलायला लागलोय, आपण काय करायला लागलोय. वेड्यासारखा बोलायला लागतो, वेड्या सगळी शक्ती निघून जाते, सगळं येतं, सगळं रडायला लागतो, धनुष्य फेकून देतो, रथामधनं खाली उडी मारतो आणि बसतो आणि रडायला लागतो चक्क. तर मग अशा वेळेला अशी परिस्थिती झाली. आणि अर्जुनाच्या बळावरच तर पांडव सैन्य उभं असतं, नाहीतर आम्ही जिंकणार कसे अर्जुनाशिवाय. कृष्ण म्हणतात अशा वेळेला, ज्ञानेश्वरांनी सांगितलं की अशा वेळेला तो कृष्ण कोणाचं रूप घेऊन येतो, तर गारुड्याचं. गारुडी हा एकच असा असतो की जो सापाला आवरू शकतो, त्याला शांत करू शकतो. आणि गारुड्याचं रूप घेऊन श्रीकृष्ण येतो आणि आपली पुंगी, गारुड्याची जी पुंगी असते ती वाजवायला सुरुवात करतो. तिथे गीता सुरू होते. आणि तेव्हा मग तो अर्जुन डोलायला लागतो हळूहळू हळूहळू. आधी नाही कळत त्याला काही सुद्धा. ही एक उपमा दिली आहे. आणि दुसरी उपमा, काय उपमा दिली आहेत अगदी की मन वेड होऊन जातं अगदी. दुसरी उपमा दिली आहे की अर्जुन हा कसा आहे, पर्वतासारखा आहे. पर्वत आहे अर्जुन म्हणजे, कारण त्याचं व्यक्तिमत्वच मुळे पर्वतासारखं होतं. आणि त्याच्यावर पर्वतावर हे लागते ना, आग लागते ना, वणवा म्हणतो आपण, पेटतो तसा वणवा त्याचा पेटलेला आहे. आणि तो पूर्ण धगधग 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 जळायला लागला. आणि आपल्याला माहिती इथे कॅलिफोर्नियामध्ये वगैरे सुद्धा जेव्हा ह्याच्यामध्ये आग लागते तेव्हा हे फायर इंजिन्स वगैरे काही काम करत नाहीत तिथे. मग तिथे काय करायला पाहिजे, काय होतं तिथे, मग कसा हा वणवा विझवायचा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण महामेघू, हे त्याने उपमा दिलेली आहे. महामेघ म्हणजे आपल्याला माहिती असेल मेघ कोणाला म्हणतात आणि महामेघ कोणाला म्हणतात. म्हणजे मेघांचे किंवा ढगांचे वेगवेगळे प्रकार असतात त्यांचे सुद्धा. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची कार्य वेगवेगळी असतात, त्यांची रूप वेगवेगळी असतात, त्यांचा रंग वेगवेगळा असतो. महामेघ जो असतो तो कसा आपण कधी पुष्कळदा बघतो, जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा आकाशामध्ये बघावं, जे मेघ येतात ते कसे असतात, असे काळसर निळसर रंगाचे असतात, ते जड झालेले आणि असे खाली खाली येतात ते. आणि खूप काळ पाण्याने भरलेले असतात आणि पाणी आता ते पाऊस पडणार असतो. त्याप्रमाणे अर्जुन हे श्रीकृष्ण कसे आले, तर महामेघू सारखे आले. आणि महामेघू म्हणजे मोठा मेघ पूर्ण पाण्याने भरलेला आहे. आणि त्यावेळेला तो त्या पर्वताला त्यांनी आच्छादून टाकलं. त्या पर्वताला आच्छादून टाकलं. आणि जेव्हा मेघ येतो, जेव्हा पाऊस पडत असतो, तेव्हा आपण लक्ष दिलं, पुष्कळांना माहिती असेल काय होतं. पहिल्यांदा वीज चमकते, वीज चमकल्यानंतर मेघांचा गडगडाट होतो आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो. तर ती कशी वीज चमकली. आणि आपल्याला माहिती आहे कृष्णाचा रंग काळसर निळसर असतो, असा सगळीकडे दाखवलेला जातो. असा हा महामेघू त्या अर्जुनाच्या वणवा पेटलेल्या पर्वतावर, त्याच्यावर त्यांनी असं छत्र धरलेलं आहे आणि वीज चमकली.
वीज चमकली आणि वीज चमकली, लक्कन चमकते एकदम वीज. जेव्हा माणूस वेडा होतो, सायकॅट्रीमध्ये असं म्हणतात की म्हणजे जेव्हा सायकॉटिक हे येतात, एपिसोड्स होतात आणि त्यांच्यामध्ये असं हे होतं, तेव्हा काय करतात, साधं साधं देऊन काही उपयोग होत नाही. आपल्याला माहिती आहे की सगळ्या आयांना पण माहिती की मुलगा फार गडबड करायला लागला की एक थप्पड द्यावी लागते. सांगून समजून त्याच्या पलीकडे जातो मुलगा. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने काय केलं, त्यांचा दुसरा जो श्लोक आहे ते म्हणतात, कुतस्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. आणि नंतरचा श्लोक तर फारच महत्वाचा आहे. क्लैब्यम मास्म गम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अतिशय महत्वाचं ह्याच्यासाठी सांगितलं की इतके कडक शब्द भगवान श्रीकृष्णाने ह्या 2 श्लोकामध्ये वापरलेले आहेत की अर्जुनाला जोरात थप्पड आहे. अगदी कशी थप्पड आहे, म्हणून ती वीज चमकली म्हणून म्हटली. त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी इथे म्हटलेलं आहे की ही वीज चमकली आहे, कारण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी शब्द वापरलाय क्लैब्य. क्लैब्य म्हणजे काय, नपुसक. हा शब्द ज्ञानेश्वरांनी नाही वापरला. ज्ञानेश्वरांनी अतिशय प्रेमाने अगदी त्याला हे मव्हाळ करून अगदी साधा शब्द वापरला. पण खरा क्लैब्यचा अर्थ आहे नपुसक. आणि नपुसक ही शिवी कुठलाही पुरुष कधीही ऐकून घेत नाही. अतिशय त्याचा इगो अतिशय दुखावला जातो. आणि हाच शब्द विवेकानंदांनी भारतासाठी वापरला होता. जेव्हा आपण इंडियामध्ये जेव्हा ह्याचं राज्य चाललेलं होतं, ब्रिटिशांच्या राज्याने आपण गुलामगिरीमध्ये फसलेलो होतो आणि इंडिया अशी तामस म्हणजे लेझी, अगदी गुलामगिरीमध्ये आपलं सगळं मरूनच गेलं होतं त्याच्यामध्ये. त्यावेळेला जेव्हा विवेकानंद परत आले तेव्हा त्यांनी भारतासाठी हा शब्द, म्हणून हा श्लोक जो आहे तो विवेकानंदांसाठी त्यांचा अतिशय प्रिय श्लोक आहे. क्लैब्यम मास म्हणजे थप्पडी अशीच मारायला पाहिजे की तो खडबडून जागा झाला अर्जुन. मला असं म्हणताय, तुम्ही मला क्लैब्य म्हणताय आणि म्हणताय तू अनार्य कधीपासून झालास. अनार्य म्हणजे काय, अनार्य कोणाला म्हणतात की श्रेष्ठ पुरुष असतात ना, आर्य असं संबोधतात. अनआर्य म्हणजे तू नाहीयेस, आतापर्यंत एवढा श्रेष्ठ होतास, आता अनार्य कसं झालंस. आणि तुझी कीर्ती केवढी तुझी कीर्ती होती सगळीकडे पसरलेली, ती कीर्ती गेली खड्ड्यात आता, सगळी खराब झाली तुझी. असं कीर्ती गमावलेला तू असं कसं झालं, तू तर नपुसक झालास आता तर, असं म्हणतात. आणि तुझ्या हृदयामध्ये एवढी दुर्बलता कशी आली, तू तर एवढा प्रसिद्ध आहेस त्याच्यासाठी. अशी एक थप्पड ते देतात, ती झाली आपली वीज चमकणं. आता गडगडाट होतो. हा त्याचा गडगडाट पण आहे आणि ते हे पण आहे. आणि तेव्हा मग अर्जुनाचे थोडे डोळे उघडतात. कसे डोळे उघडतात, तेव्हा तो म्हणतो की खरंच मला काहीच दिसत नाहीये, मला काहीच कळत नाहीये, मी कुठे जाऊ, मला माझा रस्ताच दिसत नाहीये, माझ्यासाठी चांगलं काय वाईट काय हेही कळत नाहीये. तर आता ते तुम्हाला सगळं सांग. तर तेव्हा तो म्हणतो, पण म्हणजे ह्यातला जो एक श्लोक आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म संबोध चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादी मां त्वां प्रपन्ना. हा एक श्लोक आहे की इथे अर्जुन त्याचं शिष्यत्व पत्करतो कृष्णाचं. मी तुझा शिष्य आहे, आता तू मला रस्ता दाखव, पण शिष्य कसा असावा ह्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. आणि अर्जुन अजून ते शिष्यत्व पत्करायला तयार नाहीये. म्हणताना म्हणतो, माझं हृदय खूप आता कायर झालेलं आहे. कार्पण्य दोष, कार्पण्य म्हणजे, कार्पण्याचा खरा अर्थ आहे कंजूस, पण इथे घ्यायचा अर्थ असा आहे की कंजूस म्हणजे, कार्पण्य म्हणजे भीतीने भरलेली, की आपल्याला पण सुचत नाही काही पण, एक पण विचारते काय करू काय करू काय करू असं व्हायला लागतं. तर तसं अर्जुनाचं झालेलं आहे. आणि परत तो म्हणतो, हो आता तूच आहेस माझा सेवियर म्हटल्यासारखा, तू मला रास्ता दाखव, तू मला हे कर, एवढं सगळं म्हणतो, मी तुझ्या पायाशी आहे. पण आणि हा पण शेवटी येतो त्याच्या नंतरच्या मध्ये, जेव्हा संजय सांगतो, एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्स इति गोविंद मुक्त्वा तृष्णेम बभूव. एवढं सगळं होऊन ऐकून करून इथे अर्जुन थांबतो आणि म्हणतो की हे पहा, की कृष्णाला म्हणतो की तू म्हणजे मी तुझा शिष्य आहे, तू मला माझ्यासाठी काय श्रेयस आहे ते सांग. प्रेयस नाही, प्रेयस म्हणजे आपल्याला जे आवडतं ते, श्रेयस सांग, पण मी युद्ध करणार नाही. मग कशाला विचारलं, आपण असेच करतो.
आपण जातो कोणाकडे तरी काहीतरी विचारायला किंवा गुरुला, आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? हो, विचारा. आपल्या मनामध्ये उत्तर ठरलेलं असतं त्याचं. आपल्या मनाप्रमाणे गुरुने उत्तर दिलं की गुरु फार चांगला आहे, पण आपल्या मनाच्या विरुद्ध सांगितलं की आपण त्याला टाकून देतो लगेच. अगदी हेच अर्जुनाचं झालेलं आहे. हे खऱ्या शिष्याचं लक्षण नाहीये. म्हणून मग इथे धृतराज आपलं संजय सांगतो की तम उवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदंत मिदमच. आता याच्या पुढे कृष्णाचा उपदेश सुरू होतो. म्हणजे खरी गीता आता 11व्या अध्यायापासून इथे सुरू होते, कारण अर्जुन अजूनही तयार झालेला नाहीये, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण एवढं सगळं विचारून एवढं सगळं करून परत म्हणतो की मी युद्ध करणार नाही, युद्ध करण्याच्या शिवाय मला दुसरं काहीही सांग. इथपर्यंत आपण श्लोक केलेले आहेत, म्हणून मी आता इथे थांबवते आणि मग पुढच्या वेळेला आपण पुढचे श्लोक घेऊ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. धन्यवाद सगळ्यांना शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. रजनीताई, भगवत निवेदन आहे आणि म्हणजे कुठे आम्ही वाहून गेलो तुमच्यावर कळलं पण नाही. आता आपण धनंजय दादांचं मेडिटेशन वी कॅनॉट अफोर्ड टू मिस. सो प्लीज सगळ्यांना विनंती आहे की थोडा उशीर जरी होत असला तरी आय नो इट इज वर्थ इट. सो ओव्हर टू यू धनंजय दादा, जास्ती वेळ न घेता. So a thought came to my mind basically. So anytime I said anything to my teacher, my teacher used to ask me questions and say, okay, what are your things? And then anytime I answered something, he would say, one more step is necessary. Okay, whatever I said, he would say, one more step is necessary. Okay, so now I was thinking for us in this session, what is that one more step? Okay, so I pose a question to us. So what is that one more step? So that one more step for us is taking what we are learning, listening, and assimilating that in our blood. Okay, आपण जो ऐकतो आपण सगळ्यांवरती प्रेम करावं, पण मग आपण आपलं गाडीचं दार एकदम जोरात बंद करतो, मायक्रोवेव्ह एकदम जोरात बंद करतो, आपण किचन मधलं कॅबिनेट लक्ष न करता मागच्या मागे परत मोठा आवाज करून बंद करतो. सो इट इज नॉट गॉड इन अवर ब्लड. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. सो आपण गाडीचं दार किती वेळा छानपणे thank you car for driving me, and then we close it nicely. We don't do that. We just like bang, that's it. आपण सध्या आपण मेडिटेशनला बसलेलो असतो, झालं म्हणून इकडे तिकडे कुणीतरी आवाज करतो, आपण म्हणतो अरे तुम्हाला कळत नाही का मी इथे ध्यान करायला बसलेलो म्हणून. that is what happens to us. मला शांतपणा पाहिजे इथे. अरे ओके ठीक आहे. आमच्या एक झेन सेंटरचं आमचं एक सेंटर होतं, ते वरती दुसऱ्या मजल्यावरती होतो आणि खालच्या मजल्यावरती एक रॉक बँड होता. आमच्या मेडिटेशन सेशनच्या संध्याकाळच्या वेळी खाली रॉक बँड यूज टू प्रॅक्टिस. सो वी यूज टू से, वी यूज टू कंप्लेन, पीपल यूज टू कंप्लेन. सो माय टीचर सेड, why are you complaining? Let them play. You do your thing and let the rock band be. Why should that interfere with what you are doing? If you are meditating, you meditate. If the rock band is playing, let the rock band play. So आमच्या याच्यामध्ये त्याला एक skillful means असं म्हणतात. There is a meaning called skillful means. So skillful means त्याला मराठी संस्कृत मध्ये उपाय. उपाय. सो उपाय कसा की आपण जर आपली जी, सो वन मोर स्टेप फॉर अस इज आवर साधना, इज आवर सिटिंग एव्हरी डे, मेकिंग टाइम फॉर प्रॅक्टिसिंग, मेकिंग टाइम फॉर सिटिंग क्वाइट, whatever it is. 10 minutes, 10 minutes, somebody said 10 minutes is very difficult. So there is a story that, there was a man when Gautam Buddha's that city, he said, अतिशय कंजूस होता. तर दान म्हणजे कुणाला काही द्यायचं नव्हतं. सो त्यांनी बुद्धाने त्याला सांगितलं की ही वुड नॉट गिव्ह एनिथिंग टू एनीबडी, सो एव्हरीथिंग इज माइन.
So then Buddha told him, you know what, I tell you how to do it. He said, try giving something from your left hand to your right hand. Okay, so he started giving a handkerchief he gave from left hand to right hand. And then he felt kind of nice. He said, this is a nice feeling, you know. So that I'm giving from left hand to right hand. What a wonderful feeling that is. Then he started, that good feeling led to such an extent that after a certain time, he became one of the biggest giver in that town. So the upaya was giving from left hand to right hand. आता आपण समजा आपल्या साधनेसाठी सकाळी बसलो मेडिटेशनला आणि झोप यायला लागली खूप, आपण मग then stand up and meditate. Okay, you can stand up and meditate. You know, if you sitting meditation is making you sleepy, you can stand up and meditate. So one time we held a retreat in Poland Center. So Poland Center, there was only one room and 70 people registered. So the 70 people for the 3 days stood up, standing meditation. Kai bigadl? Right? We could stand and meditate. Who said you have to always sit to meditate? This is not true. So that is upaya. You know, one of my friends had a very big sleepy problem. Every time in the meditation hall, he would fall asleep. So his teacher said, you know, I tell you what, it was a forest monastery. So there, outside the forest, there was a big well. विहीर होती एक मोठी. त्यामुळे तू त्या मेडिटेशन हॉल मध्ये नको बसू, तुला त्या विहिरीच्या कट्ट्यावर बसायला सांगितलं. ओके, सो विहिरीच्या कट्ट्यावर बसून त्याला मेडिटेशन करायला दरवेळेस तर 2 दिवसात त्याचा स्लीपचा प्रॉब्लेम निघून गेला. So that is called upaya. You know, so one of the things we learn so much is these are things that we can always look inside. आपण म्हणतो these are things that we need to. So that is our one step. What we learn in this session on Thursdays, you know, Friday morning when you sit for 10 minutes, 15 minutes. Okay, I said start with 10 seconds. Let's see if we can sit for 10 seconds. Like डाव्या हातातून उजव्या हातात दिलं तसं 10 seconds, you know, let me sit quiet for 10 seconds. Then we'll find how wonderful that is, and we'll sit for 20 seconds. 20 seconds then become 20 minutes. We used to go on retreats, so my teacher used to make us sit 3 hours at a time without moving. So we sat for 4, so within every day there would be 4 sessions of 3 hours of not moving. Generally during these retreats, we sit for 20 hours a day, do walking and meditate. So that's how committed we become, because we are convinced that when we look inward, so, you know, one of the ones I did was 4 weeks. It was a wonderful experience. You don't need anything else. You don't maybe sleep maybe 1 hour a day at the most, because your energy is so much inside, you're so much purity, you're so much understanding of you and your mind, and that's what happens. Sometimes people, when we start meditating, we actually feel worse. You know, why do we feel worse? So the analogy is आपले एखादं भांड्यात पाणी आलं तर असं ते खाली गाळ सगळं खाली बसून जातो. So when you try to replace the dirty water, which is our mind has so many sanskar आणि त्या गाठी बसलेल्या आहेत त्या, when you try to replace it with clean water, the bottom is getting disturbed and actually we are actually seeing what is there. But you keep pouring the clean water so that eventually the dirty water which is making us feel worse will be replaced. And eventually the mind becomes clean and clean and clean. So that is the thing that happens in our meditation. One thing we try to do is something called a loving kindness meditation. So maybe if we have next 5 minutes, I would like us to practice that if we can. I'll just go. Normally we do it very slowly, but today I can just give you
an introduction, then you can practice it on your own by taking your time. So I'll ring a bell to start, and then I'll ring a bell to end it, but I'll lead it through you. So let us sit comfortably. Keep your eyes closed. Breathe naturally. Let our mind settle down. And in a quiet manner, non-verbally, say to yourself, imagine yourself, say to yourself, may I be happy, may I be peaceful, may I be liberated. Then think of a person you love dearly, who has done wonderful things for you, who's been a great companion for you. Think of that person and say silently, may you be happy, may you be peaceful, may you be liberated. Now then think of someone you don't like much, someone who has not been good to you, someone who has been a trouble soul for you. To that person say, may you be happy, may you be peaceful, may you be liberated. Continuing on, bring to your mind if you have any pets or animals, other living beings, plants and flowers in your house, and silently say, may you be happy, may you be peaceful, may you be liberated. And then extend your attention to all the human beings and all the animate and inanimate objects. And say silently, may you be happy, may you be peaceful, may you be liberated. This is a meditation that we practice. Sometimes one way to practice this is practice one thing for the first 7 days, then bring in the next object for next 7 days, and then you extend this meditation at the beginning for whatever time it takes. Maybe it takes a month or two,
whatever it takes. It's usually harder to work with someone we don't like much, but it does help. So sometimes it's a challenge, but we can do this. So if you have any comments or questions, you can always post them on the Adhyatma Peeth, and I'll try to answer, or we can This was Wonderful very session. wonderful and Very very wonderful peaceful. session, Dhananjay Dada. I mean, we should Yes. accommodate or at least find, I think, 5 minutes to do this. I feel, at least every Each day, session, feeling very peaceful actually. Very nice. Yes. No, I'm always. I have lots of stories to tell. So, but Thank you. but I'll be more than happy anytime. So I think ही जी झलक आपल्याला मिळालेली आहे, so we should all try to do this each day actually, just increasing those 5 minutes to more and more time, as you said. We will certainly try yes. doing that. No, I used to get used to it because Shibir, they used to wake us up at 3 o'clock. We had they would give us a cup of tea for 15 minutes, and then the schedule went from that time till 11 at night Wow. before we slept. But it transforms you, basically. So Yes. A perfect way to end this session today, probably. Let's do Shanti Mantra. I request you all की आपण हे जे काही संकट आलेलं आहे कोविडचं, तर आपण हे जेव्हा शांती मंत्र म्हणू तेव्हा सर्वांनी प्लीज प्रार्थना करा की जे कोणी जीव दुःखात आहेत, त्रासात आहेत, त्यांना शांती लाभ. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ